तर भावाला ब्लॉगिंग शिकवतोय 1 तास झालं बोलायला. एकच म्हणतोय तर नमस्कार मंडळी, आम्ही चाललोय केदारनाथ पुणे. यार त्यांना माहितीच आहे भावा. तर भावानं विषय काय झाला, मुळे बघताय का, मी तर पाणी भरायला असतो, असं वाटलं की सापच आहे. मी एक तास एखाद्यासाठी माझा जीव टाकत. नमस्कार मंडळी, मी तुमचं प्रथमेश पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर भावानो विषय काय झाला माहितीये का, त्याच्या बरोबर मी म्हणलं की बाबा काल परवा स्टे करायचा रांजणगाव मध्ये. आम्ही रांजणगाव मध्ये पहिला स्टे केला आणि तिथनं भावाला एक लिंक लागली की इंदोरला गाडी आहे आणि ती इंदोरची गाडी कॅन्सल झाली. बाबा ठीक आहे म्हणलं, कॅन्सल झाली नाही, गाडी भरली नाही. बर हा ठीक आहे, भरली नाही. मग आम्ही ठरवलं की बाबा 2 दिवस इथं थांबणार, रांजणगाव मध्ये थांबण्यापेक्षा बाबा जाऊया पुढे जाऊया. मग आम्ही चालत 50 किलोमीटर कव्हर केलं. म्हणजे शिर्डी अजून इथून 50 किलोमीटर राहिले. रात्री आपल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, जिथं आम्ही स्टे केला होता ते आम्ही 50 किलोमीटर कव्हर करून रात्री तिथे स्टे केला होता. त्यात एक गोष्ट काय झाली माहितीये का, भावाचा फर्स्ट ब्लॉगिंग म्हणजे फर्स्ट उतना तो चलताय भाई. अरे काय चलतंय, फर्स्ट टाइम आहे ब्लॉगिंग. तो 10 बार हमने क्लिक लिए, 10 वेळा क्लिक घेतले आम्ही. 100 टॅग घेऊ भाई, पण करायचे ना ब्लॉगिंग. तर भावान चला आपण बघा आता चालत चालले. हा सरळ जो रस्ता चाललाय तो शिर्डीला चाललाय. इथनं शिर्डी जवळपास 50 किलोमीटर आहे आणि आपण आलो ह्या मागच्या रस्त्यावरून. ओके, तर भावांनो उन्हाचा पारा तर लय आहे. बरं, मला एक प्रश्न पडलाय, जर तुमचा वाढदिवस असता आज तर तुम्ही काय करत असता? या प्रश्नाचं मला अजून उत्तर कळलं नाही. आपण ऐकू आता ओमी भाऊंचाच बर्थडे, यांच्याच तोंडून ऐकू हे काय करताय त्यांच्या बर्थडेच्या दिवशी. काय करताय तुम्ही? भाई अक्षरशः बर्थडे आणि बाय 11 नंबरची गाडी पकडून चाललोय शिर्डीला. ऑन शिर्डी बर्थडे कसं आहे? सेलिब्रेशन ऑन शिर्डी. तुमच्या बर्थडेला तुम्ही असं काय केलंय का कधी? कमेंट करून सांगा नक्की आम्हाला. तर मित्रांनो, आपण फायनली शिर्डीमध्ये पोहोचलोय. बघू शकता तुम्ही, फायनली आपण शिर्डीमध्ये पोहोचलोय. आता आपण पहिलं तर दर्शन करणार आहे जाऊन वरती. आणि वरती तर मोबाईल आता काय सध्या अलाउड नाही ना रे मोबाईल? नाही, मोबाईल नाही अलाउड, बॅग अलाउड नाही. फर्स्ट गोष्ट, मोबाईल जर आणणार ना तर इथं मोबाईल लॉकर वगैरे आहेत, तिथं ठेवा. हे बघ, पर मोबाईल 5 मोबाईल 5 रुपये. 5 रुपये मोबाईल ठेवायचे पैसे घेतोय. आणि सगळ्यात लहान गोष्ट काय माहितीये का, प्रत्येक गोष्टीला इथं पे करायला लागतं. लगेच बॅग आता आमचं एवढं सामान जरी ठेवायचं म्हटलं तरी आम्हाला काय म्हणता येत माहितीये का, पे करा, काहीतरी प्रसाद घ्या. आणि आम्ही जाऊन बघतो आता काय करतात पुढच्या वेळी कंटिन्यू करतो. आता सध्या आम्ही पहिलं दर्शन घेतो का नाही. हा, प्रसाद पण नाही आपल्याला, जेवणाची आपली सोय आज इकडेच आहे. भेटू 0 भेटू सेकंदात. थोड्या वेळामध्ये माघारी. काय कसं काय, तर आपलं दर्शन तर झालंय भाऊनो कम्प्लीट. आपल्याला 2 तास लाईन लावायला लागली, जास्त नाही. म्हणजे एवढी गर्दी आहे ना, 2 तास, पण 2 तास एवढी? मला असं वाटलं की बेकार. भयंकर गर्दी आहे, भयंकर. आता आपल्याला सध्या तर लई भूक लागली आहे. हा, जर तुम्हाला गर्दीत थांबायचं नसेल ना, गर्दीत तर इथं 200 रुपये पास भेटतो, VIP पास. ते काय करतायत, दर्शन घ्यायचं ना आरामात लाईनीत जाऊन घ्या, पैसे भरू नका. देव आहे, देवाकडे पण जाताना पैसे भरचाल तर काय करताय पण म्हटलं. नाही, देवाला जर भेटायचं असेल ना तरी पे करून जाऊ शकता. डायरेक्ट पाय दर्शन पाहिजे तर डायरेक्ट पैसे भरून जायला लागेल तुम्हाला. आता 200 काय रुपये पास असतो त्यांना. 5 दाखवतो तुम्हाला ना. कसं वाटतंय? गोल गोल फिरतोय आम्ही. गोल फिरतोय. हा? तर भावांनो, आमचा प्रसाद घेऊन तर झालेला आहे. तर आम्ही एका गार्डला विचारलं की आम्हाला शूटिंग करायची होती, तर ते म्हटले आम्हाला 4 नंबर गेट मध्ये भरपूर काय आहे बघण्यासारखं, तुम्हाला शूट करण्यासारखं. तर आपण तिकडं चाललोय, बघूया आता काय. शिंगणापूर नाही जाणार आम्ही केदारनाथ चाललोय आता, माहितीये का.
आमच्याकडे पब्लिक असं बघतंय आमच्याकडे माणसं अशी बघतात जसं काय आम्ही कोण टेररिस्टच आहे बाई. बाहेरच्या देशात ना आलं असं चाललंय तर काय बोलत बाहेरच्या देशात नाल्यासारखं मला वाटतं. अच्छा हाय का 4 नंबर घे. नाही हा 4 नंबर नसेल रे. मी दाखवतो तुम्हाला. हा 4 नंबर घे. बॅक कॅमेरा करून दाखवतो तुम्हाला. थांबा. भावानं तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. इथं जेवढे पण इथं मोठे मोठे मंदिर आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, बाहेर पण सगळ्यात मोठा बिझनेस आहे ना, बिझनेस यांचा असतो माहित आहे का. कारण की आम्ही आता जिथं बॅग ठेवली तिथं आम्ही पैसे तर दिले नाहीत त्यांना बॅग ठेवायला, पण त्यांचं म्हणणं काय नाही, त्यांचं म्हणणं काय बॅग ठेवा पण आमच्याकडनं सामान घ्या 100-200 रुपयाचं. म्हणजे सामान घेतले की मंदिरात एंट्रीलाच आमच्याकडून काढून घेतलं ते सामान. एंट्रीलाच काढून घेतात आणि इथं बाहेर जाताना म्हणतायत बाबांसाठी प्रसाद घेऊन जावा, हे करून जावा, ते करून जावा. बाबांनी मागतायत का मला प्रसाद द्या तुम्ही आणून. आणि तेच म्हणजे जे आम्ही ठेवले ना, म्हणजे लाडू वगैरे घेऊन गेलो आणि तिथे ठेवले तर ते बाहेर आणून देतात. एंट्रीला म्हणजे गेटच्या आतमध्ये पण जाऊन देत नाहीत रे घेऊन ते सामान, बाहेरच जमा करतायत. अरे मग हे काय विषय, बाबांना बघाय बाहेर जमा करून देतात त्या गेटवरनं, तर सगळ्यांचा प्रसाद एकत्रच नेऊन देतात सगळ्या. काही वाईट विषय तर काय माहित नाही. बरं जाऊन द्या, बघू आपण पुढचा विषय आता काय करायचं ते. भेटू 5 मिनिटांमध्ये माघारी. तर भावांनो जवळजवळ आपण शिर्डी सोडून 1-2 किलोमीटर पुढे आलोय आणि आता अंधार पण भरपूर पडायला लागलाय, म्हणजे हळूहळू अंधार पडतोय. तर म्हणून आपण म्हटलं आता जर आपण टेंट लावायला आपल्याला जागा बघावी, तर आपल्याला एकदम भारी स्पॉट भेटलाय. तर पेट्रोल पंप आहे बंद पडलेलं बघा. ओम्या बसला इथं, पेट्रोल पंप आहे भरपूर जुनं आहे, म्हणजे फार 15 डिले झालेत पेट्रोल पंपचे. पण आपण घेतली त्या मालकाची परमिशन, ते मालक म्हणले चालतंय राहावा इथंच, काही विषय नाही. त्यांनी आपला आयडी प्रूफ मागितला, आपली आयडी पण चेक केली त्यांनी. ठीक आहे, त्यांनी दिले परमिशन. आता आपण आपला पहिला टेंट बांधू, मग पुढच्या प्रोसेस करू. ठीक आहे, बाय. तर भावानं आपला टेंट झालाय बांधून आता, हे बघा. तर आता आराम करतो, कारण की लय वैताग आलाय. भरपूर आज ट्रॅव्हलिंग केलंय, भरपूर फिरलोय. चला टेंट दाखवतो तुम्हाला आतमधून. असं आहे टेंट आमचं, कसं आहे टेंट. आरामात मस्त पैकी 3 जण झोपू शकतो, 3 जण. असं आहे टेंटच्या बाहेरचा व्ह्यू, असं आहे. तर भावांना आपलं आता जेवण बिवण झालेलं आहे. पाण्याच्या बाटल्या पण आपण 2 भरून घेतल्यात. आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. आता आम्ही जाऊन झोपतो, तुम्ही पण झोपा. नाही झोपू नका. तर आधी आमचा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.